नंबर बदलला पण चॅनल तेच, तुमच्या आवडीचं लोकशाही आता टाटा स्कायवर 1265 या क्रमांकावर. प्राईम टाइमला दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचं सखोल विश्लेषण पहा. लोकशाही टाइम, सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता. लोकशाही न्यूज चॅनलवर जाहिरात अथवा स्क्रोल चालवण्यासाठी संपर्क करा 9773698172 या नंबरवर. स्पष्ट आणि बेधडक विचारांचं व्यासपीठ लोकशाही आता टाटा स्काय 1265, डिश टीव्ही 1263, D2H 767 आणि केबलच्या माध्यमातून तुमच्या आमच्या सर्वांच्या घरात महाराष्ट्रातील सर्वात तरुण विचारांचं एकमेव मराठी न्यूज चॅनल लोकशाही. एक नवा विचार. आपण पाहताय लोकशाही, महाराष्ट्राचं सर्वात तरुण मराठी न्यूज चॅनल लोकशाही. एक नवा विचार. नमस्कार. लोकशाही विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गेल्या 6 महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा या आता 15 ऑक्टोबरपासून क्रमाक्रमानं पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. राज्यामध्ये मात्र शाळा कधी सुरू होणार आहेत याबाबत संदिग्धता अजूनही कायम आहे. दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरू करण्यात येणार आहेत आणि पहिल्यांदा इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरू होतील अशी माहिती खुद्द शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलेली होती. शाळांबद्दल अजून ठोस निर्णय न घेता 15 ऑक्टोबरपासून सिनेमागृह त्याचबरोबर चित्रपटगृह उघडण्यास ठाकरे सरकार विचार करत आहे. लॉकडाऊन शिथिलीकरणाच्या 5व्या टप्प्यात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू झालेले आहेत, तर दुसरीकडे राज्यभरातली मंदिरं मात्र अद्यापही बंदच आहेत. त्यातच मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल सुद्धा अनेक महिने आता ठप्पच आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू करण्यात आली, मात्र इतर प्रवाशांसाठी अजूनही ती बंदच आहे. ठाकरे सरकार कन्फ्यूज झालेलं आहे का? यावरच करूयात चर्चा आजच्या लोकशाही विशेषमध्ये. तर ठाकरे सरकार कन्फ्यूज आहे का, या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी यावेळेला काँग्रेसचे आमदार भाई जगताप आणि पालक अजय चालखुरे हे दोघेही जोडले गेलेले आहेत. इतर मान्यवर आपल्याबरोबर जोडले जाणार आहेत. सुरुवात भाई जगताप यांच्यापासून करूयात. भाई, सगळ्यांना वाटतं ना अनलॉक 5.0 त्याची मार्गदर्शक तत्व ही केंद्र सरकारकडून जी आहेत ती जाहीर करण्यात आलेली आहे. राज्यातली परिस्थिती मात्र वेगळी आहे. अजूनही शाळा सुरू होणार आहेत की नाही होणार आहे? शाळा सुरू झाल्या तर पालक हे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवणार आहेत का? लोकल कधी सुरू होणार? सगळं सुरळीत कधी होणार? या प्रतीक्षेत राज्यातली जनता आहे. भाई. हां विशाल, खरं आहे ते की हा लॉकडाऊन 5 त्याचं जेव्हा हे झालं, जेव्हा गाईडलाईन आल्या त्यावेळेला आपण जर पाहिलं असेल, महाराष्ट्रापुरतं मर्यादित बोलायचं झालं तर आपल्या राज्यामध्ये जे एअरपोर्ट्स आहेत, विशेषतः मुंबई एअरपोर्ट आहे, त्याची सुरुवातीपासून केंद्र सरकारने जशी हे करायला पाहिजे होतं तिकडे जी काळजी घ्यायला पाहिजे होती, तिकडे ज्या येणाऱ्या ज्या फ्लाईट्स आहेत त्या थांबवायला पाहिजे होत्या, त्या थांबवल्या गेल्या नाहीत आणि त्यामुळे मुंबईमध्ये प्रसार हा जास्त प्रमाणात झाला हे आपल्याला माहिती आहे. आणि मुंबईची एक वेगळी खासियत आहे. 1,23,00,000 मुंबईत लोक आहेत. राज्यामध्ये आज जवळजवळ 11.5 कोटी लोक आहेत. या सगळ्या जेवढे हळूहळू आपण उघडत गेलो त्याच्यामध्ये एक काळजी मात्र घेण्यात आली, ती अशी की आज जवळजवळ 5-5.5 महिने झाले
आणि प्रत्येक टप्प्यामध्ये आपण उघडत असताना किंवा लॉकडाऊन ओपन करत असताना काही काळजी घेतल्या, काही नागरिकांना काळजी घ्यायला लावल्या, परंतु ते करत असताना जास्ती लोक एकत्र येऊ नयेत हा आपण प्रयत्न केला. मी कामगार क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे, आम्ही कामगार क्षेत्रामध्ये जवळजवळ आता 85% उद्योग सुरू केले. परंतु हे जरी सुरू झाले असेल तरी त्या फॅक्टरीमध्ये, त्या हॉटेलमध्ये, त्या इस्टॅब्लिशमेंटमध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर हे सगळं कंपल्सरी केलेलंच आहे. त्यामुळे आत्ता आपण जर पाहिलं तर आत्ता जो लेटेस्ट म्हणजे आता शेवटचा जो हे झाला त्याच्यामध्ये रेस्टॉरंट असतील किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील त्यांना उघडण्याची मुभा राज्य सरकारने दिलेली आहे. आपल्याला हेही जाणणं गरजेचं आहे की हे सगळं करत असताना त्याचे परिणाम दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागतीलच. अर्थात ते जगभर सगळे जगभरामध्ये भोगावे लागतात. आता आपल्या देशामध्ये विविध राज्यामध्ये भोगतो आहोत आपण आणि म्हणून कमीत कमी त्याचा हे व्हावा, त्याचा इम्पॅक्ट राहावा किंवा कमीत कमी नुकसान व्हावं या दृष्टीने राज्य सरकार पावलं उचलतात आहेत. आणि आपण जर पाहिलं असेल विशाल, आदरणीय मुख्यमंत्री, आघाडी सरकारचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी एक नवीन संकल्पना समोर आणली आणि ती म्हणजे माझं कुटुंब माझी जबाबदारी. त्या माध्यमातून आज जवळजवळ एक मिशन सुरू झालेलं आहे, एक अभियान सुरू झालेलं आहे आणि प्रत्येक सोसायटीत, माझ्या सोसायटीमध्ये कॉर्पोरेशनचे लोक आले, पुरी टीम घेऊन आणि आमच्या सगळ्यांना त्यांनी हे केलं, त्याचे ते चेकअप्स केले जिथे आवश्यक होते तेवढे, ते सगळं हे केलं. म्हणजे या वैश्विक महामारीच्या बाबतीमध्ये आपल्याला काळजी घेणं तर आवश्यक आहे. अर्थात आपल्याला हेही माहिती आहे की हे सगळं चालू व्हायलाच हवं. आज जवळजवळ 5.5-6 महिने झाले. कामावर जाणारा कामगार आहे, घरी राहून करेल काय तो, परंतु जीवाशी खेळता येणार नाही. विशेषतः शाळाचा उल्लेख आपण केलात आणि मंदिरांचा आपण उल्लेख केलात. हे खरं आहे की काही राज्यामध्ये मंदिरं ओपन झालेली आहेत, हे खरं आहे. परंतु त्याबरोबर आपल्या राज्यामध्ये आपल्याला हाही विचार करणं गरजेचं आहे की मंदिरं तर उघडतीलच, लोकांच्या भावना आहेत, तुमच्या आहेत, माझ्या आहेत, आमच्या सगळ्यांच्याच भावना आहेत. फक्त हे करत असताना आपल्याला काळजी मात्र घ्यावी लागेल. जसं शाळा ज्याच्या सुरू झाल्या याच्या आपल्या ऑनलाईन शाळा किंवा ज्याला आपण डिजिटल हे किंवा व्हर्टिकल क्लासरूम चालू आहेतच. अर्थात त्याच्यामध्ये प्रचंड गोंधळ आहे, भारतभर गोंधळ आहे. त्याचं कारण असं नेटचा इंटरनेटचा स्पीड कमी असतो, जास्त असतो, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आता लक्षात आलेल्या आहेत आणि म्हणून शाळा उघडणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी मुख्यमंत्री आणि शासन अतिशय हे आहे, गंभीर आहे. त्या कशा पद्धतीने उघडल्या जाव्यात आपण म्हणालात ते बरोबर आहे की दिवाळीनंतर नक्कीच शाळा उघडल्या जातील. परंतु त्या उघडल्या जात असताना अधिकचा मुलांना किंवा यांना तो त्रास होऊ नये. जरी आपण हे म्हणत असलो की लहान मुलांना किंवा तरुणांना याचा कोविडचा किंवा करोनाचा हे होत नाही जास्त, परंतु असं नाही. जगभरामध्ये आपण पाहिलं आहे की तरुणांना सुद्धा जर निष्काळजी केली नाही किंवा काळजी घेतली नाही तर त्यांनाही त्याचं भोगावं लागतं. आणि म्हणून ह्या सगळ्याची काळजी घ्यावी लागेल, घेत आहे सरकार, घेत आहे. आणि हळूहळू पावलं टाकत आपल्याकडे दिवाळीनंतर शाळासुद्धा उघडतील. त्याच्यापूर्वी आपली कदाचित मंदिरंसुद्धा त्याच्या बाबतीमध्ये त्याची एक गाईडलाईन तयार केली जात आहे जेणेकरून याच्यामध्ये मंदिरामध्ये दर्शनाला जात असताना अडचणी काय होत असतील का किंवा कशा पद्धतीने हे करावं लागतं हे सगळं सुरू आहे विशाल. मला असं वाटतं की प्रत्येकाने आणि नागरिकांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने कॉपरेट केलं आहे. काही लोकांनी थोडासा अतताईपणा केला आहे, तो करू द्या, त्याला तो राजकीय तो जो काय करायचं ते करू द्या. नक्कीच. पण आपल्याला याचं जे तुम्ही म्हणालात तर लोकलचं, होय, आपल्यासमोर मोठं आव्हान आहे. जगभरामध्ये कुठेही आव्हान नाही जितकं महाराष्ट्राला आणि मुंबईला आहे. कारण दररोज जवळजवळ 62 लाख लोक या आपल्या ते आपली हे आहे रक्तवाहिनी आहे मुंबईकरांच्या जीवनातली
आणि ती चालू झाल्याच्या नंतर कसं सोशल डिस्टन्सिंग करणार. आजच आपल्या ट्रेन ज्या आहेत ह्या माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक 47 सेकंडला एक ट्रेन आपल्याकडे आहे, एका मिनिटाला एक ट्रेन खरं आहे आहे. भाई. त्याच्यामध्ये काय करू शकतो, कारण हा प्रश्न फक्त राज्यापुरता मर्यादित नाही. त्यामुळे हे सगळे प्रश्न आहेत, त्याच्यातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि नक्कीच यातूनच बाहेर राज्य पडण्यासाठी शासन नेमकं काय प्रयत्नशील. करायला हवं हीच भावना जी आहे ती तुमच्याकडून जाणून घ्यायची. भाई आपल्याकडे येणारच आहे मी पुन्हा एकदा. अजय चालखुरे आहेत, पालक आहेत ते. अजयजी, शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये निर्णय घेतला जातो आहे देशभरामध्ये. विविध राज्यांसाठी वेगवेगळे निर्णय जरी घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला असला, 15 तारखेपासून जर शाळा सुरू झाल्या, एक पालक म्हणून विद्यार्थ्यांना तुम्ही शाळेत पाठवणार आहात का? शाळेत जर पाठवण्याचा निर्णय घेतला असेल तर सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत, शाळा प्रशासनाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? कारण विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये संभ्रमावस्था आहे, ही आपल्याला सरकार पुढे मांडायचीच आहे. अजयजी. धन्यवाद विशाल पाटील जी. सर्वप्रथम मी लोकशाही इंजेसला धन्यवाद देतो की त्यांनी हा विषय विचाराधीन धरलेला आहे. नक्कीच. तर प्रश्न जेव्हा असा आहे, ज्या म्हणजे शिक्षण राज्यमंत्री माननीय बच्चू कडू साहेबांनी सुद्धा नुकताच जाहीर केलेला आहे की शाळा ज्या आहेत 9वी ते 12वी दरम्यानच्या ज्या क्लासेस आहेत ते शाळेमध्ये ऑक्टोबरच्या नंतर किंवा दिवाळीच्या नंतर घेण्यात येतील. परंतु पालक म्हणून आणि आम्ही जेव्हा पालक संघटनाचा भाग म्हणून मला असं इथे सांगावंसं वाटेल की पालकांमध्ये या पॅन्डेमिकमुळे अतिशय दहशत पसरलेली आहे. कारण ते स्वतः जेव्हा कामाला जातात तेव्हा ते सगळी काळजी घेऊन कामाला जातात, आपलं काम करतात. परंतु आपला मुलगा शाळेमध्ये गेल्यानंतर त्याला ते सॅनिटायझेशन, ते म्हणजे स्वतःची जी काळजी घ्यायची आहे, स्वतःचं जे प्रोटेक्शन करायचं आहे, फिजिकल डिस्टन्सिंग जे वापरायचं आहे, ते तो शाळेमध्ये करू शकेल का, हा एक मोठा प्रश्न पालकांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटत नाही की जरी शाळा सुरू झाल्या तरी पालक हे 100% पालक आपल्या पाल्यांना शाळेमध्ये पाठवतीलच, यामध्ये मला थोडी शंका वाटते. दुसरं मला असं सांगायचं आहे की होऊ शकते की 9वी 10वी आणि 12वीचे जे विद्यार्थी आहे त्यांना पालक कसं बसं तयार करतीलही, परंतु जे 1st स्टँडर्ड टू 8th स्टँडर्डचे जे मुलं आहेत त्यांना पाठवण्या म्हणजे पालक लोक पाठवणार का, हा एक खूप मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे असं मला वाटतं. आणि पालक म्हणून मला दुसऱ्या प्रश्नावरही जर तुम्ही मला संधी देत असाल तर दुसऱ्या प्रश्नावरही मला वाचा फोडायची आहे की ज्या शाळा ज्या आहेत, सीबीएसईच्या ज्या शाळा आहेत किंवा प्रायव्हेट अनएडेड स्कूल्स जे आहेत त्यांची अमाप अशी म्हणजे भरभक्कम अशी फीज आहे, जी फीज आजच्या परिस्थितीमध्ये पालक लोक भरू शकत नाही. आणि याच्या संबंधी वाचा फोडण्यासाठी संपूर्ण देशामध्ये पालक संघटना सतत म्हणजे मागणी करत आहेत की अशा शाळांची फीज 50% कमी करावी. पालकांना हे म्हणायचं नाही आहे की त्यांना त्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षण द्या, परंतु इकॉनॉमिक कंडिशन प्रत्येकच पालकाची इतकी वाईट झालेली आहे की पालकांना कुठेतरी म्हणजे इकॉनॉमी किंवा आपला पैसा थोडासा कमी जाईल ह्यासाठी शाळेने सुद्धा पालकांना मदत केली पाहिजे. या दृष्टिकोनातून 50% फीज घ्यावी हा रेटा धरलेला आहे, परंतु शाळा ही मान्य करत नाहीये. शाळा ही पालकांना भीती दाखवत आहे. तुम्हाला जर फीज भरायची नसेल तर तुम्ही आपल्या पाल्याला घेऊन जा, दुसऱ्या शाळेत टाका जिथे फीज कमी आहे. नक्कीच. अजयजी खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे. भाई जगताप यांच्याशी तर या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोतच, कारण राज्य सरकार नाही तर आपल्याला मदत करणार तरी कोण. विष्णू कारडोके आहेत प्रवक्ता यावाला मुंबई डबावाला असोसिएशनचे. विष्णू कारडोकेजी, एका बाजूला मुंबईची जी लाईफलाईन आहे ती तुम्हा सगळ्यांसाठी खुली करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला, मात्र QR कोड संदर्भामध्ये झालेला घोळ त्यामुळे पहिला दिवस वाया गेलेला आहे. सरकारतर्फे आज काँग्रेसचे आमदार भाई जगताप आपल्यासोबत आहेत. विष्णू कारडोकेजी, पहिला दिवस जो होता तो किती त्रासदायक ठरलेला आहे डबेवाल्यांसाठी, ज्यावेळेला लोकलनं प्रवास करण्याची वेळ आली, परवानगी तर मिळाली, प्रत्यक्षात प्रवास झालाच नाही. त्याच्यामध्ये कथा अशी आहे
की गेले 4 महिने झाले डबेवाले जे आहेत ते सतत मागणी करत होते, पत्रव्यवहार करत होते की असंघटित आणि अकुशल कामगारांप्रमाणेच मुंबईच्या डबेवाल्यांना आर्थिक स्वरूपात अनुदान दिलं जावं किंवा एखादं विशेष पॅकेज देऊन त्यांच्या व्यवसाय जो आता ठप्प आहे, जे त्यांचं उत्पन्न थांबलेलं आहे, त्याला कुठेतरी पुनरुज्जीवित करण्यात यावं. कारण की आज मुंबई डबेवाल्यांचे जे कामगार आहेत त्यांची अवस्था इतकी बिकट आहे की ती सांगण्या पलीकडली गोष्टी आहेत. तर राज्य सरकारकडे ज्यावेळेस आम्ही या अनुदानाची मागणी केली त्यावेळेस राज्य सरकारने सतत 4 महिने टोलवटोली केली. कुठल्याही प्रकारची फक्त चर्चा झाली, त्याच्यानंतर निर्णय असा कोणताच घेतला नाहीये डबेवाल्यांच्या बाबतीत. त्यानंतर आम्ही प्रस्ताव ठेवला की भले तुम्ही आम्हाला अनुदान देत नसाल किंवा आम्हाला एखादं पॅकेजची व्यवस्था तुमच्याकडून होत नसेल तर किमान आमचा व्यवसाय चालू व्हावा यासाठी तरी तरतूद करावी, जेणेकरून आम्हाला अत्यावश्यक सेवेत समावेश करून आमचा व्यवसाय जो आहे तो पुन्हा चालू व्हावा. म्हणून हा प्रस्ताव सेकंड आम्ही ठेवला. राज्य सरकारने ते अनुदान देणे किंवा पॅकेज देणं त्या गोष्टीपेक्षा हा सोयीस्कर पर्याय वाटला म्हणून त्यांनी अनलॉक 5 अंतर्गत डबेवाल्यांना रेल्वेने प्रवासास मुभा आणि त्यांचा व्यवसाय करण्यास परवानगी दिली. परंतु QR कोडचं झंझट जे पाठीमागे लागले, आता डबेवाल्यांचा आणि त्या टेक्नॉलॉजीचा काही दुरान्वयी संबंध नाहीये. 130 वर्ष झालं मुंबईचे डबेवाले जे काम करतात ते फक्त अंग मेहनत, सायकल, लोकल रेल्वे आणि रस्ते, याच्यात टेक्नॉलॉजीचा कुठं दुरान्वयी संबंध येत नाहीये. बरोबर. QR जी भानगड आहे ती आमच्यासाठी खूप मोठी याची बाब आहे. त्याला बोलता येईल की अडचणीचं ठरलेलं होतं विष्णू कारडोकेजी की एका बाजूला टेक्नो सॅव्ही नसल्या कारणामुळे QR कोडचा गोंधळ जो आहे तो निर्माण झालेला होता. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार देखील आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत या चर्चेमध्ये. सुधीरजी, राज्यातली परिस्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एका बाजूला हॉटेल्स, रेस्टॉरंट्स हळूहळू का होईना सुरू होताना दिसत आहेत. येत्या काळामध्ये शाळा सुरू होताना दिसतील. मंदिरांसंदर्भातला निर्णय घेतला जात नाहीये. एका बाजूला मंदिरालय खुरू करण्यात आलेली आहेत. प्रार्थनालय कधी खुले होणार असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे. सुधीरजी, राज्याकडे कशा प्रकारे पाहायला हवंय आता? राज्याकडे तर अंधेर नगरी, चौपट राजा, टकासेर भाजी, टकासेर खाजा या म्हणीनुसार बघितलं पाहिजे. कोणताही निर्णय हा तर्काच्या आधारावर घ्यावा. पण मी राज्य सरकारचे अनेक निर्णय सांगू शकतो की ज्याला कोणताही तर्क नाही, बिना तर्काने निर्णय करायचे आणि या निर्णयाच्या मागे सोशल मीडियाचा PR एजन्सी ठेवायची आणि हा प्रयत्न करायचा की आम्ही घेतलेला चुकीचा निर्णय सुद्धा कसा चांगला आहे हा दाखवण्याचा असफल प्रयत्न करायचा. मला कधी कधी वाटतं आपण हॉटेल सुरू करतो, थिएटर सुरू करतो, बिअर बार सुरू करतो आणि दुसरीकडे जसं तुम्ही म्हणाले की काही मूलभूत गोष्टींकडे मात्र दुर्लक्ष होतं. एकीकडे आपण स्टॅम्प ड्युटी कमी केली विदाऊट कॅबिनेट नोट, म्हणजे 1 मे 1960 नंतर हा पहिला निर्णय आहे की ज्या निर्णयाच्या संदर्भात अतिशय मोठा परिणाम हा आर्थिक दृष्टिकोनातून होणार आहे आणि या आर्थिक दृष्टिकोनातून साधारणतः 15,000 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीत कमी येतील. ठीक आहे, जेव्हा जनहितासाठी इकॉनॉमीसाठी 15,000 कोटी कमी आले तरी जेव्हा सरकार म्हणतं की आपण हा निर्णय घेतला पाहिजे तर मलाही वाटते की ठीक, पण कॅबिनेट नोट नाही. कॅबिनेट मध्ये बाळासाहेब थोरातांनी सांगायचं की आपल्याला स्टॅम्प ड्युटी कमी करायची आहे, कोणासाठी? रेडी हेकनर कमी करायची आहे, कोणासाठी? याची स्पष्टता ही कॅबिनेट नोट मध्ये येते. दुसरीकडे रोजगाराच्या दृष्टीने उद्योग सुरू करायचे तर त्यांना मात्र इंडस्ट्रीयल प्रमोशन स्कीम मध्ये IPS मध्ये पैसे दिले जात नाहीये. तिथं कॅश फ्लोचा प्रश्न आहे. आणि राज्य सरकारची एक गोष्ट मात्र 7 अजूबे इस दुनिया में 8वां अजूबा अपनी सरकार. अजब सरकार ही गजब कहाणी. मी पाहिलं की या राजकीय नेत्यांना एक गोष्ट संविधानाची हे नेहमी माहिती देतात, संविधान, पण या संविधानाच्या संदर्भात केलेल्या तरतुदी कधी वाचतात की नाही असं आश्चर्य आहे. सुधीर भाऊ, याचं वाचन नेमकं सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांनी केलेलं आहे का? भाई जगताप आहेत आपल्याबरोबर, काँग्रेसचे आमदार यावेळेला. मला विषय पूर्ण होऊ द्या ना, म्हणजे बोला सुधीर भाऊ, पूर्ण बोला. चला. असं आहे की या राज्यामधले मंत्री जेव्हा हे सांगतात की आमच्या राज्यामध्ये पैसे कमी आले
तर यांना कायदा माहिती आहे की नाही मला कल्पना नाही. बरं, आपण 1 जुलै 2017ला राज्यसभा आणि लोकसभेत कायदा पारित केला आहे की राज्याचं जीएसटी मध्ये दरवर्षी 14% ग्रोथ रेटनी त्या राज्यामधलं उत्पन्न वाढेलच असं कायद्याने गृहीत धरलं आणि ते वाढलं नाही तर त्यामधली जी गॅप आहे ती गॅप ही आपल्याला देश फंडातून भरून द्यावीच लागते. हा कायदा आता अस्तित्वात आहे. राज्याचं या महामारीनंतर सुद्धा जीएसटी मध्ये 1 रुपयाचं नुकसान होणार नाहीये. 1 रुपयाचं फक्त एवढं आता कॅश फ्लो नाही आहे. ठीक आहे, आता पैसे हातात नसेल पण ते पैसे आपल्याला येणारच आहे. कोणता उद्योग असेल, राज्य असेल, हे वर्षोनवर्ष अशाच पद्धतीनं पुढे चालत असतं. हे पैसे येणार आहे. आज राज्याकडे 1 लाख कोटी रुपये फिक्स डिपॉझिट आहे. या फिक्स डिपॉझिटवर सुद्धा आम्ही 75,000 कोटी आम्हाला कॅश फ्लो उभा करता येते. पण मी बघितलं राज्यामध्ये मुख्यमंत्री रोजगार योजनेचे पैसे छोटे छोटे लोक आहेत की ज्यांनी छोटा उद्योग उभा केला 50 लाख रुपयाच्या स्कीम मध्ये त्याचे यांनी पैसे दिले नाही. तर मला असं वाटतं की या राज्याला हे ठीक आहे की आले सरकारमध्ये आले पण सरकार चालवताना ज्या गंभीरतेने शेवटी आम्ही जनतेसाठी आहोत या भावनेनी ज्या पद्धतीचे निर्णय अपेक्षित आहे. म्हणजे तुम्ही 10 जुलैला GR काढला, न्यायाधीशांना 50,000 रुपयाचा चष्मा दरवर्षी घेता येईल असा निर्णय केला, योग्य आहे. पण मग तो आत्ताच का काढला? पुढच्या वर्षी करता आला असता. तुम्ही निर्णय केला मंत्र्यांना गाड्या दिल्या दिल्याच पाहिजे, पुढच्या वर्षी देता आल्या असत्या. तुम्ही आमदारांना खुश करण्यासाठी 25-15 मध्ये 1600 कोटी रुपये दिले. एकीकडे सांगता आमच्याकडे पैसे नाही, 1600 कोटी आमदारांना खुश करण्यासाठी 25-15 मध्ये दिले. खुश केलंच पाहिजे, पुढच्या वर्षी करता आलं असतं. पण मुख्यमंत्री रोजगार योजनेमध्ये हातावर पोट घेऊन जगणारे, उद्योग करणारे, जॉब सीकर नव्हे तर जॉब क्रिएटर यांना तुम्ही 10 लाख 5 लाख द्यायचे ते देत नाही. म्हणून म्हटलं अजब सरकार की गजब कहाणी. अंधेर नगरी चौपट राजा, टकासेर भाजी टकासेर खाजा. स्वतःच्या हाताने स्वतःची पाठ शाबासकी देत आहे. ठीक आहे, आता निवडणूक नसल्याने याचं मोजमाप आता करता येणार नाही. याचं जेव्हा मोजमाप होईल तेव्हा माझा विश्वास आहे की पुन्हा एकदा ये रे पावसा ईव्हीएम मशीन खराब आहे हे पुन्हा सांग. बरं, नक्कीच भाई जगताप यांच्याकडनं उत्तर घेऊयात. शेरोशायरी ऐकलीच असेल भाई जगतापजी की कशा प्रकारे तिखट शब्दामध्ये सुधीर भाऊ जे आहे ते यावेळेला सरकारवरती टीका करताना दिसतात. सरकारची खरोखर इच्छाशक्ती कमी पडतीये का भाई? सरकारचा अभ्यास कमी पडतोय का भाई? राज्यातल्या जनतेचे प्रश्न हे सरकारला दिसत नाही का? डबेवाल्यांचे प्रश्न आपण उपस्थित करून झाले, पालकांचे प्रश्न उपस्थित करून झाले. काल परवापर्यंत तर मासे विकणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना राज ठाकरेंपर्यंत जावं लागलं. त्यानंतर मंदिरं खुली करावीत यासाठी नाशिकहून आलेले त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पूजा अर्चा करणाऱ्या पुजाऱ्यांना देखील राज ठाकरेंची जी आहे ती भेट घ्यावी लागली. त्या ठिकाणी या संदर्भातला न्यायनिवाडा होतो की सरकारकडे यायला पाहिजे? आपलं सरकार आहे असं म्हटलं जातं, मग सरकार आपल्या लोकांसाठी काम करत नाहीये भाई? विशाल असं आहे की मी सुधीर भाऊ बोलत असताना मी मध्ये अडवलंच नाही, कारण मला ती सवय नाही. मला माहिती होतं की ते त्यांच्या पद्धतीने अगदी ते बोलतील, कारण राज्याचे ते फायनान्स मिनिस्टर राहिलेले आहेत, अर्थमंत्री राहिलेले आहेत. अर्थमंत्री राहिले म्हणून सगळंच अर्थपूर्ण त्यांना एकट्यालाच कळतं असा जो त्यांचा जो भ्रम आहे ना, तो थोडा भ्रम आता मला त्यांचा जरा काढायचा आहे. त्याचं कारण असं की सुधीर भाऊ आणि त्यांची ही सगळी जी हे आहे ना, अगदी भाजपवाले सगळे, त्यांना असं वाटतंय की फक्त महाराष्ट्रातच कोरोना आहे. कामगारांचे प्रश्न बोलत असताना, कष्टकऱ्याचा प्रश्न बोलत असताना, शेतकऱ्याचे प्रश्न बोलत असताना केंद्राने काय करायला पाहिजे हे ते सांगणारच नाही. त्यांची हिंमतच नाही तेवढी. आमची हिंमत आहे, आमची हिंमत आहे. तुम्हाला आठवत असेल आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं ज्या काय त्या भीष्म घोषणा ज्या केल्या गेल्या 20 लाख कोटीचं हे पॅकेज वगैरे, कामगारांना काय मिळालं? कामगारांना आम्ही सांगितलं होतं ना 6,000 रुपये त्यांना तुम्ही प्रत्येकाच्या अकाउंटवर द्या. आता तुम्ही तसं म्हणाल्याच्या नंतर महाराष्ट्राकडे बोट येईल. होय, आम्ही 11 लाख कामगारांना त्यांच्या खात्यावर 2,000 रुपये दिले. बरं का, राहिली गोष्ट राज्याला एक मर्यादा आहे.
ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर येत असताना अगदी आपल्याला सगळं काहीतरी माहिती आहे आणि आपल्याला सगळं काहीतरी अर्थव्यवस्थेतलं कळतंय असा जो भ्रम आहे, त्यांना फक्त एवढंच मी सांगू इच्छितो की हे जे आहे अर्थव्यवस्था ही राज्याची जशी असते तशी देशाची सुद्धा असते आणि अख्खा देश, अख्खं जग आपल्या आपल्या देशाच्या प्रमुखांकडे बघायला लागतंय आणि गेली 6 महिने सगळे बघतच राहिले. देशाच्या कामगारांसाठी काय दिलं माहीत नाही, कष्टकऱ्यांसाठी काय दिलं माहीत नाही, शेतकऱ्यांसाठी काय वातात केली माहीत नाही, पण स्वतःसाठी मात्र 8,434 कोटीचं विमान 2 विमानं आणून ठेवलेली आहेत. क्या बात आहे. आणि ते बरोबर आहे. त्यांनी एक वाक्य फार चांगलं बोलले, अंधेर नगरी चौपट राजा. सुधीर भाऊ एकदम बरोबर चपकल तुम्ही ओळखलं. आता तुम्हाला डायरेक्ट बोलता येत नाही, त्यामुळे तुम्ही इकडे बोट दाखवा तुम्ही, तुम्हाला ते दाखवावेच लागतील. परंतु या देशाची जी अर्थव्यवस्थेची वाताहात जी झालेली आहे, जी आतापर्यंत आपले हेच सुधीर भाऊ म्हणत होते रॉकिंग, मला आठवते ना, कारण एका ह्याच्यामध्ये मी होतो चर्चेमध्ये 2 महिन्यापूर्वी, रॉकिंग. आता काय झालं, गॉड्स हे देवाची करणी आणि कशात पाणी, नारळात पाणी का तुमच्या बुद्धीत पाणी. आणि त्यामुळे ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं वाटोळ करायचं काम या देशाचे प्रधानमंत्री आणि फायनान्स मिनिस्टर त्यांनी सगळी वाट लावले आपल्या अर्थव्यवस्थेची. इथे जे आपण राज्याचं म्हणतोय, डबेवाल्यांचा विषय झाला, याचा विषय झाला, हे सगळे हळूहळू बाहेर निघतातच आहेत ना. प्रत्येक ह्याच्यामध्ये जेव्हा आपण ओपन अप होतोय त्यावेळेला एक एक पाऊल पुढे जातोय. अर्थात प्रत्येकाच्या जीवाची काळजी हा प्रत्येक अगदी पोलीस, अगदी सरकार त्याच्या बाजूला उभं राहून घेईल का, तर नाही. नागरिक म्हणून आपल्याला काही कर्तव्य करावेच लागतीलच. मग डबेवाले असतील, त्यांच्या अडचणी असतील, कारण हे नवीन हे आहे की त्यांना त्यांचीही दिल्याच्या नंतर, कारण जर समजा आज आपण ऑफिसेस सुरू केलेत, फॅक्टरी सुरू केल्यात, त्यांना डबे पोचवण्याचं काम गेली 130-135 वर्ष हा सगळा समूह करतो. त्यांच्या अडचणी ह्या ॲड्रेस व्हायलाच पाहिजेत, त्यांना त्यांच्या अडचणी दूर व्हायलाच पाहिजेत. परंतु हे म्हणत असताना सगळ्याचं सोंग करता येईल हो. सुधीर भाऊ काय मोठं नाक वर करून सांगता हो तुम्ही याचं सांगताय ना. आत्ता जे ह्याचं बाहेर आलं कॅगचं, जे आम्ही वारंवार म्हणत होतो, मीच म्हणत होतो तेव्हा, तुम्ही भाई जगतापांना काय कळतंय असं तुम्ही मला बोलला होतात, परंतु कदाचित कळत नसेल कारण तुम्ही मंत्री राहिले, तुम्हाला जास्त कळत असेल. याचा अर्थ आम्हाला अजिबात कळत नाही असं समजण्याचं कारण नाही. कॅगने साधे चाचेरे हे केले तो की तुमच्या अर्थव्यवस्थेतले कशा पद्धतीने सपत्नक महाराष्ट्राला टार्गेट करून महाराष्ट्राचं कसं वाटोळ करायचं एवढा एक कलमी कार्यक्रम मोदींनी तिकडे हे केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये तुमचेही लोक आहेत तिकडे जाऊन भरीसभर करणारे, पण त्याच्याने आम्ही डगमगलो नाही. आम्ही ओपन अप करताना नक्कीच आम्ही ह्या सगळ्या गोष्टी एक एक पाऊल पुढे जाऊ. जीएसटीच्या काय गप्पा मारताय तुम्ही. जीएसटीच्या ज्या देशाचा 40% जीएसटी एका राज्यातनं जातो त्याला मदत किती झाली, 1.5%. आणि ज्या देशाला याच्यामध्ये एका राज्याकडनं उत्तर प्रदेशकडनं 85,000 कोटी येतात, त्यांना किती मदत झाली तर त्यांना 8,500 कोटी. राज्याला किती झाली तर 1,270 कोटी. तर त्यामुळे 2700 काहीतरी कोटी आहे, मला एक्झॅक्ट आकडा माहिती, 2700 कोटी याच दरम्यान आहे. त्यामुळे आम्ही आता एक ठरवलेलं आहे, आम्हाला आमचं काम करायचं आहे. आणि ते करत असताना जी बलस्थानं आहेत राज्याची, मग आज इस्टेट मार्केट कोलमडलंय, जगभरातलं कोलमडलंय, राज्यातलंच कोलमडलं असं नाही. त्यांना दिलासा देणं गरजेचं आहे, लोकांना त्याच्यात दिलासा देणं गरजेचं आहे. त्यामुळे तो निर्णय झाला. आता त्यातली टेक्निकॅलिटी जी आपण म्हणालीत ते कदाचित खरं असू शकेल, मला त्यातली फारशी माहिती नाही, त्यामुळे तुमचं म्हणणं ते खरं असू शकेल. परंतु आज शाळा सुरू करत असताना जे त्या ठिकाणी हे म्हणाले, पालक म्हणाले, गंभीर विषय आहे, खरा गंभीर विषय आहे. आणि तो फक्त राज्यापुरता नाही, देशभरामध्ये गंभीर आहे. कुठेतरी देशाने पॉलिसी ज्याला म्हणतो आपल्याला ते निर्णय घेणं आवश्यक आहे. मग ते कशाच्या बाबतीत असतील, शिक्षणाच्या बाबतीत असतील, बाकीच्या सगळ्या गोष्टीत असतील. हे खरंच आहे, 5 महिने सगळे घरामध्ये आहेत, लॉकडाऊन आहेत, पगार नाहीत, आणि मग त्या यांना संपूर्ण फी कशी भरणार
हे चिंतेचे विषय आहेत, परंतु त्याच्यावरही काही ना काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न, प्रांजळ प्रयत्न राज्य शासनाकडनं चाललेला पण भाई, आहे. हे सगळे प्रयत्न कधी होतील तरी कधी? राज्यामध्ये काय असतं, हे सगळे संघ प्रयत्न राज्यामध्ये होतील तरी कधी? नेहमी राज्य आणखीन केंद्र हातात हात घालून गेले पाहिजेत, असं एक आपल्याकडे एक हे आहे की संघ राज्य म्हणजे नक्की काय, की यार देशाचे संघ राज्य ते हातात हात घालून मैत्रीच्या ह्याच्याने गेले पाहिजेत. पण आपल्याकडे मैत्री फार दिसतेच आहे. ते तर सोशल मीडियाचे बोलले म्हणून तेवढं बोलून घेतो. त्या महाराष्ट्रामध्ये हे काय सांगतात, तो 80,000 फेक अकाउंट्स काढून त्या सुशांत ह्याचं तो कोण सुशांत सिंग राजपूत त्याच्या प्रकरणामध्ये बाबतीमध्ये आता ते आलं ना सगळं बाहेर. तिकडे इतकं खालच्या पातळीवर जाऊन हे सगळे काम करणारी मंडळी ते आम्हाला शिकवतात आहेत. ठीक आहे, आज जगावर संकट आहे, देशावर संकट आहे, राज्यावर आहे. हळूहळू त्याच्यातनं मार्ग काढण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू. बरं, नक्की. सुधीर मुनगंटीवारजी, मी आपल्याकडे येतोय. याला सुधीरजी, आपण बघतोय एक एक प्रकारे अनलॉक संदर्भातले निर्णय हे केंद्राकडून घेतले जातात, त्यानंतर राज्य सरकार त्या संदर्भामधले नियमावली जी आहे ती जाहीर करताना दिसत असतो. मात्र राज्यामध्ये ती नियमावली खरोखर चांगल्या पद्धतीनं, सुशासित पद्धतीनं सुरू आहे असं आपल्याला वाटतं का, की सावळा गोंधळ सगळीकडे सुरू आहे? कारण ज्यावेळेला विद्यार्थी पालक एका बाजूला संभ्रमावस्थेमध्ये आहे, तीच रोजगाराच्या बाबतीतली आपल्या महाराष्ट्रामधली परिस्थिती आहे. दुसरीकडे सर्वसामान्यांना लोकल सुरू करून हवी आहे, बस सेवा सुरू करून हवी आहे, अनेकांना तासनतास रांगेमध्ये उभं राहावं लागतंय. त्यावेळेला मात्र कुठल्याही प्रकारचे निर्णय हे योग्य पद्धतीनं राबवले जात नसल्याचं जनता कुजबूज करते. ज्यावेळेला सर्वसामान्य नागरिकांना या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे, त्यावेळेला राज्य सरकार ठोस पावलं उचलत नाही असं थेटपणे जनता ज्यावेळेला बोलते. सुधीर भाऊ, यासाठी कोण कारणीभूत आहे? लवकरात लवकर निर्णय व्हावे आणि प्रत्येकासाठी सुरक्षितरित्या निर्णय व्हावे ही सर्वसामान्यांची देखील इच्छा आहे. सुधीरजी. नाही, असं आहे, याला कारणीभूत आता भाई जगतापजी जे सांगत होते अतिशय हास्यास्पद ते बोलतात. कसं? मला कधी कधी असं वाटतं की ठीक आहे, आपण राज्याच्या जनतेच्या हितासाठी चर्चा केली, ठीक आहे, पण खोटं बोल पण रेटून बोल. त्यांना जीएसटीचा कायदा माहित नसेल तर समजून घेतला पाहिजे. जीएसटी मध्ये एसजीएसटी राज्याच्या हिस्स्याला येते, सीजीएसटी केंद्राच्या हिस्स्याला जाते, आणि राज्याचं नुकसान झालं तर ते आपल्याला सेस मधून भरलं जातं. त्यामुळे जीएसटीचे 1.5% आमच्या हिस्स्याला, 2% तिकडे गेले. काय बोलता तुम्ही? असं का बोलता? जीएसटी मध्ये प्रत्येक आयटमचा हिस्सा ठरलेला आहे. प्रपोर्शनल काय प्रपोर्शन आहे त्याचं ठरलेलं आहे. युपीला जास्त पैसे दिले. दुसरा मुद्दा, कोणत्याही राज्याला किती पैसे द्यायचे हे केंद्राच्या हाती नाही. कोणत्या राज्याला किती पैसे द्यायचे हे वित्त आयोग निश्चित होतं. वित्त आयोग किती हिस्सा द्यायचा, राज्याला किती पैसे द्यायचे हे वित्त आयोग ठरवतं. पहिल्यांदा 29% होते, मग 32%, मग 42% हा हिस्सा दिला जातो. त्या राज्यामधले नियम हे काही मोदींनी केलेले नियम नाही. असं का रडलं जातं? अजब सरकार की गजब कहाणी, खोटी माहिती दिली जाते. आणि मग काहीतरी सांगायचं म्हणून केंद्र सरकारची अर्थव्यवस्था, हे माहिती आहे का की केंद्र सरकार -23 या 3 महिन्यात आहे, तर आपलं राज्य -35 आहे. हे माहिती आहे का? केंद्राची अर्थव्यवस्था म्हणजे काय? येतो आपल्याकडे. राज्याची अर्थव्यवस्था, राज्याच्या सारी अर्थव्यवस्था, राज्याचा जीएसडीपी एकत्र करून देशाचा जीडीपी होतो. -23 ही जेव्हा अर्थव्यवस्था जगातल्या सर्वच देशाची झाली, आपल्याही देशाची झाली, तेव्हा महाराष्ट्राची -35 आहे. हे विसरलं का जातं हे मला समजत नाही. बरं, नक्की. सुधीर भाऊ, एकेका मुद्द्यावरती आपण बोलूयात. तुम्ही पहिला जो प्रश्न विचारला त्यावरती भाई जगताप बोलतील आधी. दुसऱ्या मुद्द्याकडे येतोच मी आपल्याकडे. भाई, ते शॉल आहे, शॉल टाकून सर्व इस्त्री करून नका कपडे. जीएसटीच्या बाबतीमध्ये आणि मायनस अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आज मी सुधीर भाऊंचं स्वागतच करेन आणि अभिनंदन करेन. बरं, पहिली वेळ त्यांनी मान्य केलं की देशाची अर्थव्यवस्था -23 ने चाललेली आहे. हे सुधीर भाऊ 2 महिन्यापूर्वी भाईंना काय कळतंय, पण ते तुम्हालाच कळतं, आम्हाला नाही कळत. आम्हाला कळतं, जेवढं कळायचं तेवढं कळतं, आणि तुमच्या सर्टिफिकेटची तर अजिबात आवश्यकता नाही आम्हाला. आणि म्हणून पहिली वेळ आता ती देवाची करणीवर पाठवली ती अर्थव्यवस्था. राहिली गोष्ट, मी संघ राज्याचा विषय म्हणालो तुम्हाला. संघ राज्यामध्ये कुठल्याही देशामध्ये असंच असतं.
राज्य जर उद्या ह्याला आलं, भरभराटीला आलं, देश भरभराटीला येणार. हे साधं गणित आहे. ह्याच्यासाठी सुधीर भाऊची गरज नाही आणि भाई जगतापाची सुद्धा गरज नाही. काय त्याच्यामध्ये अर्थतज्ञाची गरज आहे? आणि आजची जी परिस्थिती आहे ती फक्त काही महाराष्ट्रातच आहे. गुजरातमध्ये काय वेगळी परिस्थिती आहे, मध्य प्रदेशमध्ये काय वेगळी परिस्थिती आहे, दिल्लीमध्ये काय वेगळी परिस्थिती आहे. काय गमजा मारतोय आपण अंधेर. आणि म्हटलं ना मी, ते बरोबर आहे तुमचं म्हणणं सुधीर भाऊ. या देशामध्ये परिस्थिती आज अशी आहे की अंधेर नगरी आणि चौपट राजा, दाढीवाले बाबा, तेवढं ते बरोबर आहे अगदी तुमचं म्हणणं. आणि तुम्ही जे म्हणताय देशाच्या पंतप्रधानांचा कंट्रोल हा असतोच, होय, ही गोष्ट खरी आहे की मग त्याच्यामध्ये तुम्ही याचं जे म्हणालात काय त्या फायनान्स मिनिस्ट्रीचं किंवा फायनान्स कमिटीचं खरं आहे, त्याच्या गाईडलाईन दिलेल्या आहेत, हे खरं आहे. परंतु या बाबतीमध्ये देशाचे पंतप्रधान ज्या पद्धतीने इंटरफेअर करत आहेत सगळ्याच बाबतीमध्ये, आम्ही म्हणत नाहीये, तुमचे मंत्री म्हणतात आहेत, तुम्ही म्हणणार नाही हो, तुमचे मंत्री म्हणतात आहेत आणि केंद्रीय मंत्री म्हणतात आहेत, आम्ही नाही म्हणत आहे. त्यामुळे आजची परिस्थिती ज्या पद्धतीने आपण हाताळायला पाहिजे, कदाचित त्याच्यामध्ये तुमचे हे विचार पाहिजेतच, कोण नाही म्हणालं त्याच्यासाठी, काय अधिकचं काय करता येईल कोण नाही म्हणालं त्याच्यासाठी. परंतु नुसतं आपलं सरकार होऊ शकलं नाही ही मळमळ पोटात ठेवून जे काय ज्या पद्धतीची वक्तव्य आतापर्यंत कालपर्यंत देवेंद्र फडणवीस करत होते, तुम्ही तर नेहमीच करत होतात, आता तुमची मळमळ सुद्धा कमी होईल हळूहळू, काही काळजीची काय करणार कारण नाही. नक्कीच कारण असं आहे की तुम्ही काय म्हणताय यापेक्षा जग काय म्हणतंय, या मुख्यमंत्र्यांना किंवा या कोविडवर मात करण्याची जी पद्धती या राज्यामध्ये घेतली गेली हीच पद्धती तिकडे कोरियामध्ये, दक्षिण कोरियामध्ये आणि इकडे घेऊन गेले. लक्षात ठेवा, तिथले देश आपल्या राज्यामधला इंडो अमेरिकन याचं जे अवॉर्ड आहे हे मुंबईच्या महानगरपालिकेच्या यांना जे कमिशनर आहेत त्यांना मिळालं. ते काय यांनी आपल्या मुख्यमंत्र्यांनी नाही दिलं, ते आंतरराष्ट्रीय एका फोरमने दिलं. त्यामुळे जे काय संकट आहे त्याला तोंड देण्याचा प्रयत्न मात्र आम्ही नक्की करत आहोत. बरं भाई, अर्थव्यवस्था जी आहे ती त्याला जे पाठबळ अर्थव्यवस्था ढासळलेली आहे, देशाची असेल, राज्याची असेल, जगाची असेल, हे आपल्याला सगळ्यांना मान्य आहे, करावंच लागेल. अजय चालखुरेजी, मी आपल्याकडे येतो, मात्र अजूनही आपली बेसिक प्रश्नच आहेत. मान्य आपल्याला की तिजोरीमध्ये जर खडखडाट होत असेल, कारण की कोविडची फाईट करत असताना झालेला खर्च हा सर्व परिचित आहे, मात्र सगळं पुन्हा एकदा रुळावरती आणायचं आहे आणि म्हणून आपण आज ही चर्चा आयोजित केलेली आहे. अजय चालखुरेजी, मगाशी भाई जगतापजी देखील म्हणाले, सुधीरजी देखील म्हणाले की सर्वसामान्य जनतेला नेमकं हवंय तरी काय हे जाणून घेणं आता सर्वाधिक गरजेचं झालेलं आहे, कारण आपल्याला थोडं राजकारण बाजूला ठेवावं लागेल आणि महाराष्ट्रातल्या जनतेला हव्या असलेल्या गोष्टींच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडी सरकार असेल किंवा मुख्यमंत्री असतील ते कन्फ्यूज आहे का हे आपण शोधून काढण्याचा प्रयत्न करतोय. अजयजी. विशालजी, मला हे म्हणावंसं वाटेल की मी आता इथे पालक म्हणून इथे रिप्रेझेंट करत आहे, फक्त महाराष्ट्राचाच नाही तर संपूर्ण देशाचा जो अभिभावक आहे त्यांना मी रिप्रेझेंट करत आहे. आणि आता या चर्चेमध्ये मला असं दिसत आहे की मध्ये मी कुठेतरी पिसल्या चाललेलो आहे. आता भाई जगताप साहेब जे आहेत ते सरकारचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी पालकांचं काही हित साधावं या उद्देशाने आपले पाऊल उचलावे अशी माझी आशा आहे. सुधीर मुनगंटीवार साहेब हे अपोजिशन मध्ये आहेत. आम्ही आजच नितीन गडकरी साहेबांकडे आपलं एक म्हणणं मांडलेलं होतं आणि म्हणून सुधीर मुनगंटीवार साहेबांना माझी प्रांजळ विनंती आहे की नितीन गडकरी साहेबांशी बोलून हा जो पालकांचा जो प्रश्न आहे फीज बद्दलचा आणि थोडासा म्हणजे फीज मध्ये सवलत मिळायला हवी, पालकांची समस्या जी आहे ती सोडवण्याचा जो प्रयत्न आहे तो करावा. आता बघा, असं झालेलं आहे साहेब की सरकार आणि विपक्ष याच्यामध्ये सगळे पालक पिसल्या गेलेले आहेत, पालकच नाही तर अख्खी जनता पिसल्या गेलेली आहे आणि नेहमी असंच होत आलेलं आहे. आणि याच्यामुळे जनता ही वेगळीच राहून जाते. फक्त पॉलिटिक्स, अपोजिशन म्हणजे जे शासन आहे यांच्यामध्येच गुंतागुंती होते आणि त्याच्यामुळे पालकांचे किंवा इतर जनतेच्या ज्या समस्या आहे त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते. आणि हेच बाब शाळेच्या फीजच्या रेग्युलेशन बद्दल सुद्धा झालेली आहे आणि याचं दुःख सगळ्या पालकांना आहे. म्हणून माझी अशी दोघांनाही विनंती आहे की आपसामध्ये चर्चा करून हे, कारण शासनाच्या लेवलवर सुटणारी बाब आहे, मी भाई जगतापांना विनंती करतो की
त्यांनी शिक्षण मंत्र्यांसोबत बोलून आणि माननीय मुख्यमंत्र्यांसाहेबांसोबत बोलून याच्यावर काहीतरी तोडगा काढावा आणि लवकरात लवकर आम्हाला या पालकांना याच्यामध्ये काहीतरी फीज मध्ये सूट द्यावी अशी मी विनंती नक्कीच करतो. अजयजी, आपलं म्हणणं लक्षात आलेलं आहे. विष्णू कारडोकेजी, हीच परिस्थिती लघु उद्योजकांची त्याचबरोबर डबेवाल्यांची सर्वसामान्य जनतेची देखील आहे का? त्यानंतर आपण उत्तर घेणार आहोत भाई जगताप यांच्याकडून. विष्णूजी, अगदी थोडक्यात, कारण वेळ संपत आली आपली. नाही, मी तेच म्हणतो उद्देश तोच होता, कुठंतरी काही गंभीर असतात का त्यात राजकारणी नसतं सर्वसामान्य जनतेला. आम्हा कष्टकऱ्यांचाही तोच प्रश्न आहे की आम्ही अनुदान मागितलं, तुम्ही देऊ केलं नाही, आम्ही पॅकेज मागितलं, तुम्ही देऊ केलं नाही. पण कमीत कमी डबेवाल्यांसाठी QR कोडची जी प्रक्रिया आहे ती सुलभतेने आणि तत्परतेने होती, एवढी राज्य सरकारला आमच्या डबेवाल्यांच्या वतीने विनंती आहे. बरं, नक्कीच विष्णूजी, आपला देखील मुद्दा लक्षात आलेला आहे. भाई जगतापजी, तुम्ही ऐकलं की ज्यावेळेला केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये सुरू असलेला वाद आपल्याला सर्वश्रुत आहे, कारण राजकारण हे सुट्टीला सुरूच राहणार आहे. मात्र दुसरीकडे या राजकारणामध्ये सर्वसामान्य जनता ही कुठे ते भरडली जाते आहे, अशी जी एक जनभावना या चर्चेमध्ये आपल्याला समोर येताना दिसते. भाई, हे कृपया करून होऊ नये एवढीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. जर कुठेतरी कन्फ्युजन हे मुख्यमंत्र्यांमध्ये असेल, सरकारमध्ये असेल, तर ते दूर व्हावं, विरोधकांमध्ये देखील असेल तर ते देखील दूर व्हावं, एवढी साधी अपेक्षा आहे. भाई जगतापजी, येत्या काळामध्ये काय करणार आहात भरडल्या गेलेल्या जनतेला या सर्व गोष्टींमधून बाहेर काढण्यासाठी? हा, एक मिनिट. कसं आहे माहिती आहे का विशाल, अख्ख्या देशाची जनता भरडली गेली आहे. अख्ख्या देशाच्या पालकांचा हा प्रश्न आहे. आता जे म्हणाले ना, ते देशाच्या ह्याच्यासाठी प्रतिनिधित्व करतायत. म्हणजे हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित प्रश्न नाही. आणि म्हणून कुठेतरी मी म्हटलं तसं संघ, राज्य आणि देश हा कुठेतरी या सगळ्या विषयावर तरी एकत्र चला. आज शिक्षणामध्ये सगळा गोंधळ झाला आहे. आज पालकांची अवस्था अशी आहे, आज कामगारांची अवस्था अशी आहे. तुम्ही बोलताना एक गोष्ट पटकन बोलून गेलात, स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल, मध्यम स्केल इंडस्ट्री असेल. मी त्या याच्यात काम करतो. 6.25 लाख लोक माझ्याकडे आज मी कामगारांचं प्रतिनिधित्व करतो. आज जे डबेवाले जे आहेत त्यांची जी अवस्था आहे, अहो यासाठी सगळ्या ज्या देशांनी पॅकेजेस दिले ह्या सगळ्यांना पगार दिलेत त्या देशांनी. माझ्या देशाच्या पंतप्रधानांनी साधा उल्लेख सुद्धा केला नाही त्यांच्या त्या मन की बात मध्ये. तरी सुद्धा आम्ही म्हणत नाही. आम्ही महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राला ज्या काही आर्थिक मर्यादा आहेत त्याच्यातून शिक्षणाच्या बाबतीमध्ये, पालकांच्या त्या मुलांच्या त्या फीच्या बाबतीमध्ये नक्कीच तो प्रयत्न मी सुद्धा करेन. आपण म्हणालात त्या पद्धतीने तो ऑलरेडी चालू आहे. मुख्यमंत्र्यांच्याही ते डोक्यात आहे. राहिली गोष्ट मला विष्णू यांचं ते ऐकायला नाही मिळालं, पण मी एक गोष्ट सांगतो त्यांना, डबेवाल्यांच्या ज्या बाबतीमध्ये एक गोष्ट नक्कीच सांगतो. तुम्ही जशी ट्रेन, जशी लोकल जशी आवश्यक आहे तसे डबेवाले आवश्यक आहेत या मुंबईमध्ये. तुम्ही सुद्धा लाईफ लाईनच आहात आमच्या कामगारांचे. त्यामुळे तुमच्या ज्या अडचणी असतील त्या सुद्धा दूर केल्या जातील. एवढंच मी या घडीला तुम्हाला सांगेन. मला याच्या पुढे जास्त मला बोलता येत नाही, कारण नक्कीच वेळ संपत आलेली आहे. खरं तर सुधीर भाऊजी, अगदी एका वाक्यात मला तुम्हाला विचारायचं आहे. चला, झालं गेलं सगळं विसरूयात, कारण की आलेली परिस्थिती जी आहे ती नैसर्गिक संकट होतं आणि त्यानंतर मात्र आणखी मानवनिर्मित संकटांखाली आपण सगळ्यांनी दबलं जाऊ नये एवढीच इच्छा आहे. जर खरोखर कुठेतरी संभ्रमावस्था असेल केंद्र सरकारमध्ये, राज्य सरकारमध्ये, सर्वसामान्य जनतेमध्ये, तर ती दूर व्हावी यासाठी पुढचं पाऊल काय? कारण अर्थमंत्री आपण होतात. आमचं अर्थव्यवस्था जी आहे, कुटुंबाची अर्थव्यवस्था जी आहे ती आता बिघडू नये एवढीच आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. सुधीरजी, अगदी थोडक्यात. मला असं वाटतं की आपल्या संविधानामध्ये राज्याचे काय अधिकार आहे, राज्यांनी कोणत्या विषयावर निर्णय करावे, केंद्राने कोणत्या विषयावर निर्णय करावे, अतिशय स्पष्टपणे त्याचे उल्लेख विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे. आता शिक्षणाच्या संदर्भात जो फीचा मुद्दा आहे, जो आमच्या सन्माननीय आपले जे गेस्ट आहेत त्यांनी मांडला, पोटतिडकीने मांडला की शाळा सुरू नाही. आता याचा निर्णय केंद्र सरकार घेणार आहे का? म्हणजे आपण मनात येईल ते बोलायचं. मला असं वाटतं की हे मायावीपणे अशा पद्धतीचं भाष्य योग्य नाही. या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये असणाऱ्या शिक्षणाच्या संदर्भातले निर्णय आपण घ्यायचे आहे की फी कशी कमी करायची आहे, त्यांना काय आदेश द्यायचे आहे, त्यांना GR काय द्यायचे. ते म्हणतात की ते देशभर प्रश्न आहे आणि दुसरीकडे म्हणतात मुंबईचा जो विषय आहे तो आम्ही या देशात केला, त्या देशात केला, मग तो देशभर का नाही केला? मला असं आहे की भाई जगताप
की तुम्ही घेतलाच नाही. आता या सरकार तुम्ही घेतलाच नाही तो. त्यांना केंद्राचा राज्याचे काय अधिकार, म्हणजे काही झालं की केंद्र सरकार, त्यांची कॅबिनेट नाही झाली केंद्र सरकार. नक्कीच सुधीर भाऊ. शिक्षणाच्या संदर्भात एक मिनिट सुधीर भाऊंना एक साधा प्रश्न विचारायचा आहे. विचारा. इंडस्ट्रियल विचारा भाई. संदर्भामध्ये आरोग्य सेवा, एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. लगेच कारण आपली वेळ संपलेली आहे खरं तर भाई. लगेच विचारा. हा, तर त्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला आपण फार ज्ञानी आहात, त्यामुळे राज्य आणि याचं बोलत असताना ज्या देशाचा अर्थव्यवस्था 23% मायनसने जाते, त्या देशाचे पंतप्रधान 8,434 कोटीचे विमानं आणू शकतात स्वतःसाठी. मी सांगतोय हे विमान आणि ते कुठल्या ह्याच्यात बसतं, कुठच्या आर्थिक तंत्रात बसतं. जरा खोटं बोलू नका तुम्ही. खोटं कुठल्या अर्थाचं आर्थिक तंत्रात बसतं. खोटं नाही, खरं आहे. ज्ञानी सांगता का तुम्ही? तुमच्यामध्ये जो खोटारडेपणा काय, तुमच्यासारखी खोटारडी माणसं नेहमीच ते खोटं सांगत असतात. नक्कीच भाई आणि सुधीर भाऊ, वेळ आपली खरं तर संपत आलेली आहे. मात्र अर्थव्यवस्था आपली सगळ्यांचीच बिघडू नये एवढीच आपली अपेक्षा आहे. आणि या तुमच्यासाठी केला नाही, पण तुम्ही मात्र खोटारडेपणा बोलताय. सुधीर भाऊजी, कोण खरं कोण खोटं हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल असतात. सुधीर भाऊजी, मात्र एक सरळ आहे की राज्य सरकार यामध्ये कन्फ्युज जर असेल तर हे कन्फ्युजन दूर करावं. राज्यातल्या जनतेला जे हवंय ते येत्या काळामध्ये कृपया करून होऊ द्यावं, इतकीच आपली सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. धन्यवाद सुधीर भाऊजी, आपण या चर्चेमध्ये सामील झालात त्यासाठी. देशाचे पंतप्रधान स्वतःसाठी. धन्यवाद अजयजी, धन्यवाद भाई जगतापजी आणि धन्यवाद विष्णू काळडोकेजी, या चर्चेमध्ये आपण सामील झालात त्यासाठी. खरं तर मुद्दा इथून सुरू झाला तर तो फार लांबपर्यंत जाईल एवढं आपल्याला सगळ्यांना मान्य आहे. मात्र दुसरीकडे राज्यातलं असलेलं जे कन्फ्युजन आहे ते दूर व्हावं, जेणेकरून राज्यातली जनता ही सुव्यवस्थितपणे आपलं स्वतःचं बिघडलेलं चक्र जे आहे ते पूर्वपदावरती आणण्यासाठी तयार होऊ शकेल. आजच्या या विशेष चर्चेमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज. आपण पाहताय लोकशाही, महाराष्ट्राचं सर्वात तरुण मराठी न्यूज चॅनल. लोकशाही, एक नवा विचार. यंग महाराष्ट्राच्या यंग जनरेशनसाठी बातमी तुमच्या कामाची. पहा सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:20 फक्त लोकशाही न्यूजवर. ब्रेकफास्ट सोबत तुमचा दिवस घडवणारी बातमी. ब्रेकफास्ट स्टोरी सोमवार ते शुक्रवार सकाळी 8:40 फक्त लोकशाही न्यूजवर. राज्यातील मेट्रो शहरातल्या शाही बातम्या पहा मेट्रो शाही रोज सकाळी 8:20 आणि रात्री 8 वाजता फक्त लोकशाही न्यूजवर. दिवसभरातील तुमच्या आमच्याशी निगडीत घडामोडी